सकाळचे 8 वाजता आहेत. तुम्ही पुढारी न्यूज बघताय. मी गुरुप्रसाद जाधव आणि आज महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्यामधलं मतदान पार पडतं आहे. महाराष्ट्रामध्ये आज 8 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. वर्धा, यवतमाळ, वाशिम, नांदेडमध्ये मविया विरुद्ध महायुती अशी थेट लढत दिसते. तर तिकडे अकोला, अमरावती, हिंगोली आणि बुलढाण्यामध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते. उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे. तर लोकशाहीचं दुसरं पर्व आज आपण अनुभवतोय आणि यामध्ये महाराष्ट्रामधले 8 मतदारसंघ जिथे आज मतदान पार पडते. तर विदर्भामधल्या 5 मतदारसंघांमध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामधल्या 3 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडते. वर्धा, यवतमाळ, वाशिम त्याचबरोबर नांदेडमध्ये आपल्याला या ठिकाणी थेट सामना बघायला मिळतोय. आपल्या सोबत आहेत प्रतिनिधी अमरावतीवरनं जितेंद्र शिंगाडे, परभणीवरनं सचिन जिरे आणि त्याचसोबतच नांदेडमधनं चेतन सावंत आपल्यासोबत आहेत आणि अकोल्यामधनं पवन गवई आपल्यासोबत आहेत. मतदान सुरू होऊन खरं तर आता तासभर झालेला आहे. कसा प्रतिसाद एकूणच सगळीकडे आपल्याला बघायला मिळतोय, कसं चित्र आहे हे आपण जाणून घेऊया. आज सगळ्यात आधी आपण जाऊयात अमरावतीमध्ये जितेंद्र यांच्याकडे. जितेंद्र, तासभर झालेला आहे. मतदारांचा कसा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय, कसा प्रतिसाद मिळताना दिसतोय? नक्कीच गुरु, ज्याप्रमाणे आता 1 तास जवळपास होत आहे आणि या तासाभरात आपण जे आहोत ते अमरावतीच्या श्रीराम प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावर आहोत. आणि या मतदान केंद्रावर जे आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे 7 वाजेच्या अगोदरपासूनच इथे मतदानासाठी हजर असल्याची जे होतं ते चित्र होतं. आणि आताही जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथे मतदार जे आहेत ते मतदानासाठी येत आहेत. जर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचा जर विचार केला तर ते जे आहे सध्या आपल्याला ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध आणि त्याचबरोबर वरिष्ठ नागरिक जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे मतदानासाठी येताना पाहायला मिळत आहेत. अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावतीमध्ये 1983 मतदान केंद्र आहेत आणि त्या अंतर्गत हे मोठ्या प्रमाणात मतदान इथे सुरळीत पार पडावं यासाठी प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केलेली आहे. आणि अमरावतीचा जर विचार केला, जर राजकीय विचार केला तर अमरावतीची जी बिग फाईट आहे त्यामध्ये म्हणजे ज्या देशातील ज्या काही लक्षवेधी निवडणुका आहेत त्यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. कारण येथील ज्या खासदार नवनीत राणा आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे, त्याचबरोबर प्रहारचे बच्चू कडू यांच्या पक्षाचे दिनेश बुप हे अशी तिहेरी लढत आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि मतदानाला आता सुरुवात झालेली आहे. सकाळी पहिल्या तासात जरी मोठ्या प्रमाणात जो आहे तो मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. पावसाचं सावट आहे, ढगाळ वातावरण आहे. काल रात्रीही पाऊस होऊन गेलेला होता, त्यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. कारण गेल्या वेळी जे पहिल्या टप्प्यातलं जे मतदान होतं त्यामध्ये अपेक्षित असलेलं मतदान पार पडलेलं नाही आहे. मतदानाची टक्केवारी ही कमी होती. मात्र आता जे आहे दुसरा टप्पा आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.